सोपं जाण्यासाठी काय करायला पाहिजे? इंग्रजी फार अवघड चाललंय. कितीही प्रॅक्टिस केली तरी सुद्धा इंग्रजी काही केल्यास जमतच नाहीये. सो काय करावं? इंग्रजी सोपं जाण्यासाठी काय करायला पाहिजे? नेमकं इंग्रजी मधलं काय काय अभ्यास केला पाहिजे म्हणजे इंग्रजी आम्हाला सोपं जाईल? असे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असतात. कारण विद्यार्थी खूप प्रॅक्टिस करतात परंतु इंग्रजी त्यांना जमतच नाही. त्याचं कारण असं आहे विद्यार्थी मित्रांनो की इंग्रजीचा आत्मा नेमका काय आहे, नेमका आत्मा कोणता आहे तेच विद्यार्थ्यांना माहिती नसतं. त्यामुळे विद्यार्थी भरपूर सारा अभ्यास करत बसतात, भाराभर अभ्यास करतात, परंतु एवढा अभ्यास करून पण नेमकं काय करायला पाहिजे, इंग्रजीचा आत्मा नेमका कोणता, इंग्रजीचा प्राण कोणता आहे नेमका, म्हणजेच नेमका अभ्यास कशाचा केला पाहिजे हेच त्यांना समजत नाही. चला तर मग आज मी तुम्हाला समजावून सांगते की इंग्रजीचा आत्मा नेमका कोणता आहे. आणि एवढ्या मी सांगितलेल्या गोष्टींचा जर तुम्ही अभ्यास केलात, इंग्रजीचा आत्मा जर तुम्ही समजावून घेतलात तर मात्र तुमचं इंग्रजी पक्क होण्यासाठी तुम्हाला कोणीच रोखू शकणार नाही. चला तर मग सुरुवात करूया हा इंग्रजीचा आत्मा नेमका कोणता आहे ते समजावून घेण्यासाठी. विद्यार्थी मित्रांनो, जसं आपलं शरीर आवश्यक असेल तर आपल्यामध्ये आपण शरीर आहे असं केव्हा म्हणतो जेव्हा त्याच्यामध्ये आपला आत्मा आहे, प्राण आहे, तेव्हाच आपण त्याला ते शरीर जिवंत आहे म्हणतो. तसंच इंग्रजीचा पण आत्मा आहे. सो तो भाग जर तुम्हाला पक्का झाला तर मात्र तुमचं इंग्रजी निश्चितच पक्क होईल. त्यासाठी इंग्रजीचा आत्मा कोणता आहे ते समजून घेऊया आणि तो आत्मा तुम्ही सर्वांनी पक्का करायचा आहे. तो आत्मा तुम्ही पक्का केलात की तुमचं इंग्रजी 100% नाही 2000% इंग्रजी तुमचं सुधारणारच. ओके, चला तर मग फक्त एकच रिक्वेस्ट आहे, सबस्क्राइब करायला नाही सांगत आहे, फक्त एकच रिक्वेस्ट अशी आहे की यातल्या मुद्द्यांकडे इंग्रजीचा जो आत्मा आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं नाही आहे. आम्हाला हे येतं हा समज अत्यंत चुकीचा आहे. चला तर मग आधी समजावून घेऊया की काय तर आहे हा इंग्रजीचा आत्मा. चला तर स्टुडंट्स, यामध्ये मी तुम्हाला काही महत्त्वपूर्ण गोष्टी सांगणार आहे. सुरुवात करणार आहोत शेवटच्या महत्त्वपूर्ण गोष्टींपासून. ओके, सो मी तुम्हाला 5 महत्त्वपूर्ण गोष्टी सांगणार आहे ज्या की इंग्रजीचा आत्मा आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांना इंग्रजी अवघड जातं. पण हे जर नीट समजून घेतलं तर बघा काय होतं. तर 5वी महत्त्वाची गोष्ट आहे इम्परेटिव्ह सेंटेन्सेस. ओके, सो इम्परेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजे आज्ञार्थी वाक्य. सो विद्यार्थी मित्रांनो, आज्ञार्थी वाक्य म्हणजे काय? जसं की सपोज मी तुम्हाला सांगते आहे की उठ, सो स्टँड अप, खाली बस, सिट डाऊन, है ना, गो देअर, तिकडे जा, कम हिअर, इकडे ये, ह्या काय आहेत? ह्या सगळ्या आज्ञा आहेत. आता इम्परेटिव्ह सेंटेन्सेस हा आपला इंग्रजीचा आत्मा कशामुळे आहे तो आपण का समजून घेतला पाहिजे. कारण जे काही वाक्य आपण बोलत असतो, लिहित असतो, वाचत असतो तर त्यातला जवळपास 50% भाग हा आज्ञार्थी वाक्यांनी तयार होत असतो. तर आता हे जे आज्ञार्थी वाक्य आहेत हे 4 प्रकारचे आज्ञार्थी वाक्य असतात. हे 4 प्रकारचे आज्ञार्थी वाक्य जर तुम्हाला आले तर मात्र तुमचा इंग्रजीचा आत्मा यातला जो 5वा भाग आहे तो तुमचा महत्त्वाचा प्रिपेअर होईल. जसं की बघा, आपण मी तुम्हाला सेंटेन्सेस सांगितले कशा टाइपचे असतात. गो देअर, ओके, तिकडे जा, ठीक आहे, किंवा कम हिअर, इकडे ये, स्टँड अप, सिट डाऊन, रीड द बुक, ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या सर्व आज्ञा आहेत. सो हा एक प्रकार आहे. ओके, हा एक प्रकार आहे, पहिला प्रकार आहे की आपण त्यांना सांगतो आहोत. आता ह्या ज्या आज्ञा जर निगेटिव्ह असतील, 4 प्रकारच्या आज्ञा सांगते मी, सो व्हिडिओ बिलकुल स्किप न करता एक एक गोष्ट समजून घ्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल की यातल्या तुम्हाला कोणती गोष्टी येत नाही. आणि हो, मी ज्या ह्या 5 गोष्टी सांगणार आहे त्यातली तुम्हाला कोणती अवघड जाते ती पण मला कमेंट बॉक्स मध्ये लिहून पाठवा, म्हणजे त्यावर आपण डिटेल अजून 2-3 व्हिडिओ बनवू जेणेकरून की तुमचा तो भाग पक्का होईल. सो एक पॉझिटिव्ह प्रकारच्या ह्या आज्ञा असतात म्हणजे होकारार्थी. आता ह्या आज्ञा आपल्याला जर नकारार्थी सांगायच्या असतील तर यातला दुसरा प्रकार तयार होतो. बघा, मला जर सांगायचं असेल की तिकडे जाऊ नकोस तर मी काय सांगते, डोंट. सो सुरुवात आपल्याला डोंट ने करावी लागते. डोंट गो देअर, तिकडे जाऊ नकोस. डोंट रीड दॅट, ते वाचू नकोस, दुसरं वाच. डोंट रीड दॅट बुक,
दॅट इज नॉट इम्पॉर्टंट. रीड धिस बुक, हे पुस्तक वाच. सो हे जे काही आहे ते असतात पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आज्ञा. जर आपण आज्ञा जी आहे आपल्याला निगेटिव्ह करायची असेल तर वाक्याच्या सुरुवातीला डोंट लावायचं आहे. डोंट गो देअर, डोंट वॉच टीव्ही, डोंट प्ले गेम्स म्हणजे गेम खेळू नको. नकारार्थी आज्ञा. सो तुम्ही अशा प्रकारे नकारार्थी आज्ञा सुद्धा देऊ शकता. फॉर एक्झाम्पल, डोंट प्ले देअर, तिकडे खेळू नकोस. ओके. सो अशा प्रकारच्या नकारार्थी आज्ञा पण असू शकतात. आता सपोज तिसरा प्रकार बघूया यातला, इम्परेटिव्ह सेंटेन्स मधलाच आज्ञा देण्याचा हा तिसरा प्रकार. लक्षात घ्या की आज्ञार्थी वाक्याची सुरुवात जी आहे ती वर्बने होत असते. आज्ञार्थी वाक्यात सब्जेक्ट कधीही नसतो. मग तो नसतोच का, तर तो असतो परंतु तो लपलेला असतो. कारण आज्ञा ह्या आपण नेहमी दुसऱ्याला देत असतो. त्यामुळे आज्ञा ह्या दुसऱ्याला उद्देशून असतात. म्हणजे सब्जेक्ट असतो इथे यू, परंतु तो दिसत नसतो. वाक्याच्या सुरुवातीला कुठलाही सब्जेक्ट येत नसतो. त्या ऐवजी वर्बने सुरुवात होत असते. जसं की गो हा वर्ब आहे, कम हा वर्ब आहे, प्ले हा वर्ब आहे. आता याच्या अगोदर डोंटने सुरुवात झालेली दिसेल. तुम्ही म्हणाल मॅडम हे पण वर्बच आहे ना, परंतु हे हेल्पिंग वर्ब आहे. निगेटिव्ह सेंटेन्स तयार करण्यासाठी आपण ते वापरत असतो. सो अशा प्रकारे निगेटिव्हचा हा दुसरा प्रकार पाहिला तुम्ही, इम्परेटिव्हचा हा दुसरा प्रकार पाहिला. आता तिसरा प्रकार असा असतो बघा, आपल्याला काही आज्ञा अशा द्याव्या लागतात की एखादी गोष्ट तू कधीच करू नकोस असं आपल्याला सांगायचं काम पडतं. तर मग त्यावेळेस आपण असं सांगतो बघा, नेव्हर गो देअर, नेव्हर गो देअर, तिकडं कधीच जायचं नाही, कधी जायचं नाही तिकडं. सो मला सांगायचं आहे की नेव्हर प्ले व्हिडिओ गेम्स, कधीच गेम खेळायचे नाही. सो कधीही नाही. सो एखादी गोष्ट कधीच करू नको असं जेव्हा सांगायचं असतं तेव्हा ती पण एक प्रकारची आज्ञाच असते. मग त्यावेळेस त्या आज्ञेच्या अगोदर नेव्हर शब्द लावायचा. आता डोंट मध्ये पण नकारच आहे, नेव्हर मध्ये पण नकार आहे, पण नेव्हर म्हणजे एखादी गोष्ट कधीच करू नको आणि डोंट मध्ये करू नको असा अर्थ येतो. जसं की डोंट गो देअरचा अर्थ येईल तिथे जाऊ नकोस आणि नेव्हर गो देअरचा अर्थ येईल तिथे कधीही जाऊ नकोस. सो हा फरक असतो आणि हे फरक समजून घ्यायचे लिहिताना बोलताना याचा तुम्हाला उपयोग होईल. आता चौथा प्रकार बघूया इम्परेटिव्ह मधला. आता काही वेळेस आपल्याला असं सांगायचं असतं की नेहमी एखादी गोष्ट कर, नेहमी कर. सो मग नेहमी कर साठी आपल्याला शब्द घ्यावा लागतो ऑलवेज. ऑलवेज रीड अ लेसन, नेहमीच एक लेसन वाच. ऑलवेज रीड अ लेसन. ओके. सो अशा प्रकारे ऑलवेज वर्क हार्ड, नेहमी वर्क हार्ड करा, नेहमी करा. एखादी गोष्ट नेहमी करायची तेव्हा आपण ऑलवेजने सुरुवात करून सुद्धा आपण सेंटेन्स बनवू शकतो. पण लक्षात घ्या नेव्हर ऑलवेजने बनवल्यानंतर सुद्धा त्याच्या पुढे गो, रीड असा वर्ब येतो आणि वर्बचा फर्स्ट फॉर्म येतो. लक्षात घ्या हा असतो वर्बचा फर्स्ट फॉर्म. ओके. सो आज्ञार्थी वाक्यात वर्बचा फर्स्ट फॉर्म असतो. आशा करते की हा जो पाचवा प्रकार आहे जो इंग्रजीचा आत्मा आहे. तुम्ही म्हणाल मॅडम आम्हाला तर हे येतच नव्हतं. सो आपण खूप सारे वर्ब तुम्हाला येतात, साधे रीड, राईट, जम्प, क्राय, लिसन, हे सगळे जे वर्ब तुम्हाला येतात जे डेली यूज मधले आपण वापरतो, ड्रिंक असेल किंवा ईट असेल, असे खूप सारे वर्ब जितके येतात त्याच्या एक एक आज्ञा तयार करा म्हणजे तुमचे खूप सारे आज्ञार्थी वाक्य ऑटोमॅटिक तयार होतील. याच्यानंतर आपण पाहणार आहोत, आता हा पाचवा भाग पाहिला आपण, याच्यानंतर आपण पाहणार आहोत चौथा भाग अँड दॅट इज जस्ट टेक अ स्क्रीनशॉट ऑफ दिस. आपण चौथा भाग पाहूया. इंग्रजीचा जो आत्मा आहे त्यातला पाचवा प्रकार पाहिला आपण. आता पाहूया चौथा महत्वाचा प्रकार. आपण उलट्या प्रकारे येतो आहोत कारण सगळ्यात महत्वाचा प्रकार आपण सगळ्यात शेवटी पाहणार आहोत. सो मोडाल्स आपल्याला येणं गरजेचं आहे. बाबा काय आहेत हे मोडाल्स? तर मोडाल्स म्हणजे स्थिती दर्शवणारे हे शब्द असतात. आता खरं पाहायला गेलं तर ह्या प्रत्येकाला एक विशिष्ट असा अर्थ असतो आणि त्या अर्थानुसार आपल्याला हे समजून घ्यावे लागतात. जसं की कॅन म्हणजे शकणे, एखादी गोष्ट एखादी पॉसिबिलिटी जर असेल, शकणे म्हणजे मी एखादी गोष्ट करू शकते तर त्यासाठी आपण कॅन वापरत असतो. कुड आपण भूतकाळातील एखादी गोष्ट जी पॉसिबिलिटी असते
किंवा आपण करू शकत होतो ती सांगण्यासाठी वापरतो. मे आपण कदाचित, मे माईट हे कदाचित या अर्थाने आपण वापरतो, परंतु याच्यामध्ये लिटिल बिट डिफरन्सेस असतात. सो हे एवढे सगळे डिफरन्सेस मी बारीक सारीक इथे सांगणार नाही आहे. यावरचा मॉडल्स ऑक्झिलरीचा आपला सेपरेट व्हिडिओ पण आहे. तुम्हाला डिटेल हवं असेल तर त्यामधनं तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. तुम्हाला इथे एंड स्क्रीनला शेवटी मी तुम्हाला ते देईन. सो तुम्ही तो व्हिडिओ जरूर पहा. आता याच्यामध्ये तुम्हाला प्रॅक्टिस आणि तुम्हाला एक बेसिक समजावं याच्या मागे. तर याच्या मागचं बेसिक असं असतं पहा की याच्या प्रकारची जी रचना असते ती अशा प्रकारची असते. वाक्याच्या सुरुवातीला आपल्याला सब्जेक्ट घ्यावा लागतो, त्याच्यानंतर आपल्याला मोडाल घ्यावं लागतं, यानंतर मेन वर्ब घ्यावं लागतं आणि प्लस मग तुमचा ऑब्जेक्ट असेल नसेल. सो पुढचं वाक्य या पद्धतीनं. सो अशी एक साधारणतः रचना असते. जसं की सपोज एक तुम्हाला एक्झाम्पल समजण्यासाठी मी सांगते, आय कॅन वर्क हार्ड. आय कॅन वर्क हार्ड. प्रॅक्टिस साठी आपण घेतो आहोत. आय हा सब्जेक्ट घेतला मी, मोडाल पैकी कॅन घेतलेला आहे, वर्क हे मेन वर्ब घेतलेला आहे आणि हार्ड हे तुम्ही ऑब्जेक्ट किंवा कॉम्प्लिमेंटरी समजू शकता. सो अशा पद्धतीनं आय कॅन वर्क हार्ड. हेच वाक्य जर तुम्हाला पुढे सांगायचं असेल की मी वर्क हार्ड करत होते, आय कुड वर्क हार्ड, मी भूतकाळामध्ये काम चांगल्या पद्धतीनं करत होते. आय मे वर्क हार्ड, मी कदाचित खूप मेहनत करेल. आय माइट वर्क हार्ड, मी कदाचितच मेहनत करेल, म्हणजे कमी शक्यता असेल. आय मस्ट वर्क हार्ड, पण मी काम चांगलं म्हणजेच हार्ड वर्क केलंच पाहिजे. मस्ट म्हणजे नक्की केलं पाहिजे. आय विल वर्क हार्ड, मी नक्की चांगली मेहनत करेल, खूप मेहनत करेल. आय वुड वर्क हार्ड, मी चांगलं काम करत असेल किंवा मी खूप मेहनत करत असेल. आय शॅल वर्क हार्ड, मी चांगलं काम करेल. आय शुड वर्क हार्ड, मी चांगलं काम केलंच पाहिजे. शुड म्हणजे एखादी गोष्ट केली पाहिजे. आय शुड वर्क हार्ड. तुमच्या लक्षात येईल की आय किंवा कुठलाही एखादा सब्जेक्ट घ्या, त्याच्यानंतर मॉडेल घ्या आणि या मॉडेल नंतर कुठल्याही प्रकारचं मेन वर्ब घेऊन तुम्ही सेंटेन्स तयार करू शकता. आता इथे मेन वर्ब जो असतो तो मेन वर्बचा नेहमी फर्स्ट फॉर्म असतो, लक्षात घ्या. मॉडेल्सच्या पुढे मेन वर्बचा फर्स्ट फॉर्मच आला पाहिजे आणि वाक्यांच्या अर्थानुसार हे आपले वाक्य जे आहे ते आपले घ्यावे लागत असतात किंवा ते बदलत असतात. सो ह्या प्रत्येक वर्बला एक विशिष्ट असा अर्थ असतो आणि त्याच्यानुसार आपण वाक्य बनवत असतो. पण तुमच्या लक्षात आलं असेल कुठलाही सब्जेक्ट घ्या, आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही आय घ्या, ही घ्या, आहे ना, सब्जेक्ट वर्ब अग्रीमेंट जो असतो की सब्जेक्ट नुसार आपल्याला वर्ब घ्यावा लागतो. बऱ्याच वेळेस सब्जेक्ट नुसार वर्ब बदलत असतो. जसं की आयच्या पुढे एम लिहितो आपण, परंतु हिच्या पुढे एम लिहित नाही, आय एम म्हणतो, ही एम म्हणत नसतो आपण, हिच्या पुढे आपल्याला इजच घ्यावं लागतं. म्हणजे बदल होतो सब्जेक्ट नुसार. पण हे मॉडेल वर्ब असे आहेत, कोणताही सब्जेक्ट घ्या त्याच्या पुढे हेच वर्ब राहतात. म्हणजे हिच्या पुढे आयच्या पुढे कॅन राहतं, कुड राहतं, मे, माइट, मस्ट, आयच्या पुढे सगळे घेऊ शकता. तसंच हिच्या पुढे पण घेऊ शकता. ही कॅन वर्क हार्ड, ही कुड वर्क हार्ड, ही मे वर्क हार्ड, सी मे वर्क हार्ड, सी कॅन वर्क हार्ड, सी कुड वर्क हार्ड. म्हणजे या पद्धतीने सब्जेक्ट चेंज केला तरी पण हेल्पिंग वर्ब बदलायची गरज नसते. सो ह्या सर्वांचा अर्थ हा या पद्धतीचा असतो. आता ह्या मॉडेल ऑक्झिलरीचे जे मेन पॉइंट आहेत ते मी तुम्हाला इथे सांगितले. बेसिक हेच आहे, त्याचा अर्थ समजणं वगैरे हे थोडंसं ऍडव्हान्सला गेल्यावर. तुम्हाला बेसिक येईपर्यंत फक्त अशी प्रॅक्टिस करा. तुम्ही वर्क हार्डच्या ऐवजी तुम्ही कुठल्याही प्रकारचे दुसरे वर्ब पण वापरू शकता. जशा प्रकारे स्विम, आय कॅन स्विम, आय कुड स्विम, आय मे स्विम, आय माइट स्विम, आय मस्ट स्विम. अशा पद्धतीने तुम्ही प्रॅक्टिस करा. आयच्या ऐवजी सब्जेक्ट चेंज करा. ही, शी, राम, गोपाल, मनीषा अशा प्रकारचे सब्जेक्ट चेंज करा. सिंग्युलर घ्या, प्लुरल घ्या, सर्वांसाठी हेच वर्ब येतात. आणि अशा पद्धतीने जरूर प्रॅक्टिस करा, म्हणजे तुम्हाला चौथा इंग्रजीचा जो आत्मा आहे तो तुम्हाला समजेल. सो टेक अ स्क्रीनशॉट ऑफ दिस. याच्यानंतर पाहूया थर्ड पॉइंट, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. इंग्रजीचा आत्मा नेमका कोणता आहे त्यामधले आपण 2 पॉइंट्स पाहिलेले आहेत, इम्परेटिव्ह सेंटेन्सेस आणि मॉडेल ऑक्झिलरीज. तिसरा पॉइंट पाहूया प्रिपोजिशन. सो प्रिपोजिशन्स म्हणजे नेमकं काय असतं तर स्टुडंट्स, प्री म्हणजे अगोदर आणि पोझिशन
म्हणजे जागा, ओके, प्री, आणि पोझिशन, पोझिशन म्हणजे जागा, ठिकाण, ओके. सो एखादी जागा दाखवण्यासाठी त्याच्या अगोदर जे काही शब्द आपण घेत असतो त्याला आपण प्रिपोजिशन असं म्हणत असतो. हे प्रिपोजिशन खूप महत्त्वाचे असतात, कारण आपण लहान लहान वाक्य बनवतो, परंतु आपल्याला मोठे मोठे वाक्य बनवायचे असतील तर त्यासाठी योग्य प्रिपोजिशन घेणं हे खूप आवश्यक असतं. कारण अर्थ सेम सेम असतात, परंतु नेमका काय फरक असतो. जसं की इनचा अर्थ आत आहे, इंटूचा अर्थ पण आतच आहे, परंतु मग इन कुठे वापरायचं, इंटू कुठे वापरायचं, असे खूप सारे शब्द असतात. ऑन आहे, ओव्हर आहे, अबव आहे, त्या प्रत्येकाचा अर्थ वर असा असतो. मग नेमकं वर साठी कोणता शब्द घ्यायचा. सो हे प्रिपोजिशन इन डिटेल समजणं खूप आवश्यक असतं. सो हे आपण या अगोदर पण पाहिलेले आहेत. इंग्रजी शिकण्यासाठी नेमके किती शब्द पाठ करावेत हा आपला सध्या व्हायरल होत चाललेला व्हिडिओ आहे. इंग्रजी शिकण्यासाठी किती शब्द पाठ करावेत, नेमके कोणते, हे टायटल आहे त्याचं. त्याच्यामध्ये आपण हे सर्व प्रिपोजिशन्स घेतलेले आहेत. कोणते महत्त्वाचे प्रिपोजिशन्स आहेत, सो तो व्हिडिओ पण जरूर पहा. तो खूप व्हायरल पण होतो आहे आणि इम्पॉर्टंट पण आहे, कारण त्यात नेमके शब्द किती करायचे आणि लिमिटेड शब्दात इंग्रजी कशी शिकायची हे त्या व्हिडिओत मी सांगितलेलं आहे. सो आता हे प्रिपोजिशन्स बघा. इन, जसं की इन म्हणजे आत, एखाद्या गोष्टीच्या आत असेल. जसं की मी कुठे आहे, मी रूम मध्ये आहे, मी हॉल मध्ये आहे. सो आय एम इन द हॉल, मी हॉल मध्ये आहे, ओके. सपोज आता मग इंटू काय बाबा, आत. तर इंटू हा शब्द आपण केव्हा वापरतो, जेव्हा एखादी गोष्ट हालचाल करत आत जाते तेव्हा आपण त्याला इंटू असं म्हणतो. सपोज आपण एंट्री करत असतो, मी हॉल मध्ये एंट्री करत असेल, आता मी करते एंट्री म्हणजे मी चालत चालत करेल. सो दिस इज विथ मुवमेंट, मुवमेंट सहित असेल तर मला काय म्हणावं लागेल की आय एम वॉकिंग इन टू द रूम, आय एम वॉकिंग इन टू द रूम, मी रूम मध्ये चालत चालले आहे. सो अशा पद्धतीनं इंटू. किंवा सपोज एखादा उंदीर आहे, तो बॉक्स मध्ये जात आहे. सो उंदीर बॉक्स मध्ये जात असताना मुवमेंट होतात त्याच्या. तो काय असा एकाच ठिकाणी बसून जाऊ शकतो का, नाही, त्याचा हालचाल होतील आत जाताना. तर आपल्याला असं म्हणावं लागेल की द रॅट इज गोइंग इन टू द बॉक्स, द रॅट इज गोइंग इन टू द बॉक्स, तो बॉक्स मध्ये जातो. द रॅट इज गोइंग इन द बॉक्स नाही म्हणायचे, कारण त्याच्या मुवमेंट होत आहेत. सो प्रॉपरली म्हणावं लागेल इन टू द बॉक्स. सो अशा पद्धतीने अर्थ बदलत असतात. जसं ऑनचा आणि ओव्हरचा पण खूप फरक पडतो. जसं की सपोज मला म्हणायचं आहे की सपोज मी हा माझा हात डोक्यावर ठेवलाय. आता बघा डोक्याला मी चिकटून ठेवलेला आहे, दिसत असेल तुम्हाला. सो मी काय म्हणेल, माय हँड इज ऑन माय हेड, माय हँड इज ऑन माय हेड. ऑन, ऑन म्हणजे वर, माझ्या डोक्यावर हात आहे, पण बघा तो चिकटून आहे, डोक्यावर ठेवलाय मी, डोक्याला चिकटून. पण आता सपोज मी असा हात वर केलाय, माझ्या डोक्याच्या वर अंतर आहे आणि मी असा हात वर केलाय, तर आता मला असं म्हणावं लागेल की माय हँड इज ओव्हर माय हेड, माय हँड इज ओव्हर माय हेड, म्हणजे डोक्याच्या वर आहे माझा हात, म्हणजे थोडंसं अंतर ठेवून मी वर ठेवलेला आहे. सो हा डिफरन्स असतो. प्रिपोजिशन मध्ये हे डिफरन्सेस जे आहेत ते आपल्याला समजून घ्यावे लागतात. त्याच्यानुसार वाक्य मोठं करण्यासाठी आपल्याला याचा उपयोग होतो. सो त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, ह्या इंग्रजी आत्म्यातल्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत, ह्या आपल्याला आल्याच पाहिजेत. आणि ह्या नाही आहेत आणि आपण याच्यावर फोकस करत नाही आणि आपण दुसराच भरपूर सारा अभ्यास करत बसतो आणि मग वाटतं की इंग्रजी मला का जमत नाही. चला तर मग याचा एक स्क्रीनशॉट घ्या. याच्यानंतर सेकंड आणि फर्स्ट आपण पाहूया. इंग्रजीचा आत्मा सगळ्यात महत्त्वाचा कोणता, तर हा आहे तो इंग्रजीचा आत्मा, ज्याला मी म्हणते व्हेरी 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 इम्पॉर्टंट वन. खूप महत्वाचा आहे, परंतु याच भागाकडे प्रचंड दुर्लक्ष होतं विद्यार्थ्यांचं, प्रचंड दुर्लक्ष. त्यांना हा बेसच येत नाही आणि त्यामुळे त्यांचं इंग्रजी कच्चं राहतं. त्यासाठी हा इंग्रजीचा आत्मा तर तुम्ही विसरायलाच नाही पाहिजे. हे असे 5 घटक मी सांगते आहे की जे खूप महत्वाचे आहेत. इंग्रजीचा आत्मा आहेत हे सर्व आणि त्यामुळे हे आल्याशिवाय तुम्हाला कदापि इंग्रजी येणार नाही. तर हे कसं पाठ करायचं, तुम्ही म्हणाल मॅडम हे सगळं आम्हाला माहिती आहे ना, पण ते कोणत्या पद्धतीने यायला हवंय ते बघा. सो हे काय आहे, सो हे नथिंग बट टू बी आणि टू हॅव चे वर्ब आहे. ओके, टू बी अँड टू हॅव, राईट, सर्व तुम्हाला माहिती आहे. पण हे कशा पद्धतीने केलं पाहिजे जेणेकरून की एकही मिस्टेक
मिस्टेक आपली झाली नाही पाहिजे, ग्रामॅटिकल मिस्टेक झाली नाही पाहिजे. आणि याच्या नंतरचा जो इम्पॉर्टंट सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे, जो की इंग्रजीचा आत्मा नव्हे सर्व काही आहे इंग्रजीचा, त्याला आपल्याला अभ्यासायचा आहे. त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला हा भाग खूप महत्त्वाचा आहे. सो हे सगळं अभ्यास करत असताना तुम्हाला या पद्धतीने करायचं आहे. दिस इज प्रेझेंट टेन्स. ओके, हे आहे प्रेझेंट टेन्स मध्ये, म्हणजे एमिजार सुद्धा प्रेझेंट टेन्स मध्ये आहे. वॉज, वर, हॅड हे सर्व काही आहेत हे पास्ट मध्ये आहे. आणि हा तिसरा कॉलम जो आहे दॅट इज फ्युचर. हे काळानुसार तुम्हाला पाठ असायला हवं. एमिजार हे प्रेझेंट मध्ये येतं, वॉज, वर पास्ट मध्ये येतं, विल बी फ्युचर मध्ये येतं, तसंच हॅव हॅज प्रेझेंट मध्ये, हॅड पास्ट मध्ये, विल हॅव फ्युचर मध्ये. हे इम्पॉर्टंट आहे, ते तुम्हाला काळानुसार आलं पाहिजे. आणि एवढंच नाही तर ते तुम्हाला सब्जेक्ट वाईज यायला हवं. ओके, सब्जेक्ट वाईज. आता कशा पद्धतीनं, सपोज आयच्या पुढे तुम्ही काय लिहिणार, तर तुम्ही नेहमी एम लिहिणार. टू हॅव पैकी तुम्ही नेहमी हॅव लिहिणार. वी असेल, यू असेल, ही शी इट असेल, किंवा दे सब्जेक्ट असेल, किंवा कुठलंही एखादं सिंग्युलर नाउन असेल. या सर्वांसमोर आपल्याला वी च्या समोर आर येतं, तर टू हॅव मधलं क्रियापद हॅव घ्यावं लागतं. यू साठी नेहमीच आर येतं, टू हॅव मध्ये हॅव येतं. त्याच प्रकारे ही शी इट यासाठी आपल्याला इज घ्यावं लागतं. हॅव हॅज मध्ये आपण हॅज घेतो, दे साठी आर. सो हॅव हॅज पैकी हॅव. ओके, नाउन साठी इज आणि यस, आणि हॅव हॅज पैकी हॅज. सो हे झाले आपले प्रेझेंट मधले क्रियापद मी लिहिलेले. पास्ट मध्ये बघा हॅडच आहे सगळीकडे. सो वॉज आणि वर जे आहे ते वॉज येतं सिंग्युलर साठी आणि वर येतं प्लुरल साठी. ओके, अनेक वचनासाठी. सो तशाच पद्धतीने जर आपण म्हटलं भूतकाळामध्ये, तर आयच्या पुढे वॉज येईल, वी अनेक वचनी आहे सो त्यासाठी वर येईल, यू साठी वर सिंग्युलर प्लुरल दोन्हीसाठी पण वरच लिहित असतो आपण. ही सी इट साठी आपण वॉज घेतो, दे साठी आपण वर घ्यायला पाहिजे, आणि सिंग्युलर नाउन साठी आपण वॉज घ्यायला पाहिजे. सो हे क्रियापद काळानुसार तुम्हाला पाठ पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट, तुम्हाला याच्यामध्ये कुठे एमिजार घ्यायला पाहिजे, म्हणजे टू बी कुठं घ्यावं आणि टू हॅव कुठं घ्यावं हे पण समजत नाही खूप जणांना. खूप जम्बलिंग होतात ते. जसं सपोज मी कोण आहे, तर सपोज मी एक बहीण आहे. ओके, मी एक बहीण आहे. मला वाक्य असं लिहायचं आहे की मी एक बहीण आहे. सो मी काय लिहील, मी काय लिहायला हवं, आय एम अ सिस्टर. मी एक बहीण आहे. पण समजा मला म्हणायचं आहे की मला एक बहीण आहे, मी नाही, मला एक बहीण आहे. सो एखादी गोष्ट आपल्याला आहे तेव्हा आपल्याला लिहावं लागतं हॅव. आय हॅव अ सिस्टर. मला एक बहीण आहे. ओके, आता बघा इथे अर्थ कसा झालाय, मला एक बहीण आहे. ला आहे. ज्या वेळेस एखादी गोष्ट आपली असते, आपल्याला असते, आपल्या जवळ असते, त्यावेळेस आपल्याला टू हॅव चे क्रियापद वापरावे लागतात. म्हणून मला बहीण आहे, ला आहे. आता खरं पाहायला गेलं तर एमिजारचा अर्थ सुद्धा असतो आहे, आणि हॅव हॅजचा अर्थ सुद्धा असतो आहे. पण आहे म्हणजे काय आहे, तर ला आहे. ला आहे असा अर्थ असतो. मला आहे, ला, एखाद्याला आहे, त्याला आहे, तिला आहे, मला आहे, त्यांना आहे. सो ला आहे, त्यांना आहे असा अर्थ येतो तेव्हा हॅव हॅज. म्हणून मला एक बहीण आहे या प्रकारचं एक वाक्य होईल. सपोज आपल्याला असं म्हणायचं आहे की ती एक बहीण आहे. सी इज अ सिस्टर. ती एक बहीण आहे. परंतु आपल्याला असं म्हणायचं आहे की तिला एक बहीण आहे. तिला, सी हॅज अ सिस्टर. तिला एक बहीण आहे. ओके, तिला एक बहीण आहे. सपोज मला म्हणायचं आहे की मी हुशार आहे. आय एम क्लेवर. मी हुशार आहे. मी हुशार, ला अर्थ नाहीये. पण समजा मला म्हणायचं आहे की मला एक हुशार भाऊ आहे. मला, आता मला म्हटलं की आय हॅव अ क्लेवर ब्रदर. मला एक हुशार भाऊ आहे. ओके, मला एक हुशार भाऊ आहे. आय हॅव अ क्लेवर ब्रदर.
सो या पद्धतीने मी प्रेझेंटचे वाक्य सांगितले, आयचे सांगितले. आता इथं हिचे असतील तर हिच्या पुढे हॅज येईल. ओके, सी असेल तर सीच्या पुढे इथं जर वाक्य बदल असेल तर आपल्याला ही घ्यायचं असेल, सी घ्यायचं असेल तर इज येईल. सो अशा पद्धतीने सब्जेक्ट नुसार हेल्पिंग वर्ब जे आहेत ते बदलत जातात या पद्धतीनं. ओके, आणि काळानुसार मग तुम्हाला एखादं वाक्य जर सांगायचं असेल की आय वॉज सिस्टर च्या ऐवजी मी एक सिस्टर होते, तर मला सांगावं लागेल की आय वॉज अ सिस्टर, आय वॉज अ सिस्टर. सो मी होते, आय वॉज क्लेव्हर, मी हुशार होते. म्हणजे काळानुसार आपल्याला हे शब्द जे आहेत ते बदलून घ्यावे लागतात. सपोज मला म्हणायचं की मी हुशार होईल, आय विल बी क्लेव्हर. ओके, मी हुशार होईल, मी डॉक्टर होईल, आय विल बी अ डॉक्टर, मी डॉक्टर होईल. सो अशा पद्धतीने भविष्य काळामध्ये हे शब्द येतील. आता हे एवढ्याचसाठी कामाला येणार आहे का ॲमिजर आणि टू हॅव? तर ह्याचे ॲडव्हान्स काही युजेस सुद्धा आहेत. टेन्स मध्ये सुद्धा आपल्याला हे उपयोगाला येणार आहे, टू बी आणि टू हॅव. तेव्हा आपल्याला हे जर बेसिक पक्का असेल तर टेन्स सुद्धा तुम्हाला अत्यंत सोपा जातो, अत्यंत. अगदी स्ट्रक्चर पार्ट सुद्धा करावे लागत नाही. पण त्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट आहे हे टू बी टू हॅव आणि त्याचा टेन्स. हा जो आहे टेन्स तुम्हाला काळानुसार हा भाग आला पाहिजे. हा काळानुसार तुम्हाला जर पाठ असेल मोस्ट आयएमपी. ओके, मोस्ट आयएमपी आहे हे. तुम्हाला जर हे काळानुसार पाठ राहिलं तर तुम्हाला टेन्स पाठ करायची अजिबात गरज नाही, टेन्सचे स्ट्रक्चर पाठ करायची गरज नाही. ओके, सो टेक अ स्क्रीनशॉट ऑफ दिस. आधी सगळ्यात महत्त्वाचा भाग आपण अभ्यासणार आहोत. जस्ट टेक अ स्क्रीनशॉट. आता सगळ्यात 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 महत्त्वाचा भाग. ऑफकोर्स तुम्हाला याच्यावरून लक्षात आलं असेल की सगळ्यात महत्त्वाचा भाग जर कोणता असेल तर तो आहे टेन्स. येस, निश्चितच तुम्ही सगळ्यांनी बरोबर ओळखलेला आहे. याशिवाय तर आपण इंग्रजी कसंच शिकू शकत नाही. आणि मग टेन्स शिकण्यासाठी काय गरजेचं आहे तर टेन्स शिकण्यासाठी आपल्याला टू बी आणि टू हॅव ची क्रियापद आलीच पाहिजेत. कशी? जसं की बघा, इथं एम आहे, इथं वॉज आहे, इथं शाल बी आहे. सो हे काय आहेत? हे टू बी चे क्रियापद आहेत, टू बी चे क्रियापद आहेत. इथं बघा हॅव आहे, हॅड आहे, शाल हॅव आहे. इथं पण हॅव, हॅड, शाल हॅव आहे. सो हे काय आहे? हे सर्व टू हॅव चे क्रियापद आहेत. मग हे जर काळानुसार माहित असतील तर हे काळ ओळखणं खूप सोपं जातं आपल्याला, अतिशय सोपं जातं. जसं की प्रेझेंट टेन्स मध्ये एम येतं, हे जर मला माहित असेल तर मी पटकन ओळखू शकेल की हे जे वाक्य आहे ते प्रेझेंटचं वाक्य आहे. बरोबर? जर समजा मला माहित असेल की वॉज जे आहे ते भूतकाळामध्ये आहे, वॉज, तर मला पटकन सांगता येईल की हा काळ कोणता असणार आहे? माझा पास्टचा काळ असणार आहे. म्हणजे मला त्याची मेन काळ जे आहे ते मला जर टू बी टू हॅव पाठ असेल तर मी पटकन ओळखू शकते. हॅव, आता हॅव जे आहे तुम्हाला जर पाठ असेल, जसं मी आता लिहून दिलं होतं या अगोदर, त्यामध्ये हॅव प्रेझेंट मध्ये येतो. सो तुम्हाला जर हे पाठ असेल तर तुम्ही याचा काळ पटकन ओळखाल की हा प्रेझेंट मधला कुठला तरी प्रकार आहे. सो बरोबर आहे की हे सगळे प्रकार जे आहेत तर ते आपल्याला ओळखण्यासाठी या टू बी आणि टू हॅव च्या क्रियापदांचा उपयोग होतो. त्यासाठी मी सांगितलं की मोस्ट इम्पॉर्टंट आहे ते. आणि टू बी टू हॅव कडेच दुर्लक्ष केलं जातं. सो ते दुर्लक्ष जर तुम्ही नाही केलं तर तुम्हाला इंग्रजीचा आत्मा नक्की समजला आहे असं होईल. त्याचबरोबर या अगोदरचे जे पॉइंट्स आपण पाहिलेले आहेत हे पण खूप महत्त्वाचे आहेत. हा सगळा डाटा जो आहे दॅट इज नथिंग बट इंग्लिश. एवढं जरी केलं तुम्ही तर तुमचं इंग्रजी 94% पक्क होईल. 94%. ओके, 94% अभ्यासक्रम जो आहे इंग्रजी मधला तो या एवढ्याच शब्दांना धरून होतो. त्यामुळे एवढा भाग तुम्ही जर पक्का केला तर तुम्हाला इंग्रजीचा आत्मा खऱ्या अर्थाने समजला असं मी समजेल. सो मग काय करायचं आहे आता? हे कोणते आहेत तर हे सगळे सिंपल आहेत. पण सिंपल कोणते आहेत हे थोडंसं ओळखण्यासाठी थोड्याशा अभ्यासाची गरज असते. सो पहिला प्रकार आहे सिंपल प्रेझेंटचा. दुसऱ्या प्रकारात वर्बचा सेकंड फॉर्म आहे, त्यामुळे हा असतो सिंपल पास्ट. आणि तिसऱ्या प्रकारात तुम्हाला शाल दिसेल तर त्यावरून तुम्ही ओळखू शकता की तो फ्युचर आहे. सो हा असतो सिंपल फ्युचर. सो तुम्हाला लक्षात आलं असेल की व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ दिस टू बी अँड टू हॅव वर्ब्स. ओके, सो हे विसरायचं नाही आणि हे पक्क पाठ करायचंय.
आणि हे आयच्या पुढे काय येतं, वीच्या पुढे, आरच्या देच्या पुढे वगैरे हे सगळं पाठ हवंय तुम्हाला. सो हे प्रेझेंट आहे हे कळलं, परंतु आयएनजी आहे यावरून कळेल की हा प्रेझेंट कंटिन्युअस आहे. तसाच आता अजून एक महत्त्वाची गोष्ट, आता प्रेझेंट पास्ट कसं ओळखायचं मी सांगितलं तुम्हाला, पण अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे की हे पाठ करणं फार सोपं असतं. मी मागे पुढे स्ट्रक्चर्स लिहिलेले आहेत मुद्दाम. इथं जर पहिला प्रकार पाहिला तर याच्यामध्ये वर्बचा फर्स्ट फॉर्म येतो, सेकंड मध्ये वर्बचा सेकंड फॉर्म येतो, यात वर्बचा फर्स्ट फॉर्म येतो. त्यानंतर हा जो प्रकार पाहिला हा तीनही प्रकार कंटिन्युअसचे आहे. ओके, हा फ्युचर कंटिन्युअस आहे. सो कंटिन्युअस मध्ये सिंपली काय दिसेल, एम इज आर टू बी चे हेल्पिंग वर्ब लावलेले आहेत आणि त्याच्यासोबत मेन वर्बला आयएनजी लावलेले. सगळीकडे मेन वर्बला आयएनजी, मेन वर्बला आयएनजी, मेन वर्बला आयएनजी, म्हणजे V4 फॉर्म. वर्बचे जे 5 फॉर्म असतात तेही अभ्यासणं गरजेचं आहे. त्यातला हा चौथा फॉर्म आहे. सो चौथा फॉर्म सगळीकडे वापरलेला दिसतो. म्हणजे फक्त कन्सेप्ट समजून घ्यायचा आहे तुम्हाला की टू बी टू हॅव जर तुम्हाला करेक्ट आलं, बघा इथं टू बी चे वापरतात, इथं टू हॅव चे वापरतात, इथं पण टू हॅव चे वापरतात. हेच जर कळालं तर सिंपली लक्षात काय ठेवायचं, यात V4 चा फॉर्म आहे, याच्यामध्ये वर्क हा V3 चा फॉर्म आहे. ह्या सगळ्या प्रकारामध्ये V3 वापरतो आपण. त्यानंतर इथे जर पाहिलं तर पुन्हा इथं आयएनजी दिसेल, म्हणजे पुन्हा इथं V4 चा फॉर्म आपण वापरतो. म्हणजे फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे की कुठे V1 आहे, कुठे V2 आहे, कुठे V3 आहे आणि कुठे V4 आहे. सो असं जरी लक्षात ठेवलं तर बघा पहिल्या प्रकारांमध्ये जास्त करून V1 फॉर्म आहे, दुसऱ्या प्रकारामध्ये V4 फॉर्म आहे, तसंच चौथ्याही प्रकारामध्ये V4 फॉर्म आहे आणि तिसऱ्या प्रकारामध्ये V3 फॉर्म आहे, तिसऱ्यामध्ये तिसरा प्रकार आहे. सो अशा पद्धतीनं तुम्ही हा टेन्स जो आहे तो कन्सेप्ट घेऊन जर समजून घेतलात तर टेन्स सुद्धा अजिबात हार्ड नाही. टेन्सचे सुद्धा सेपरेट व्हिडिओज आपले आहेत. बेसिक इंग्लिश ग्रामरची सध्याची सिरीज चालू आहे ती तुम्ही पाहू शकता. त्याचे 6 व्हिडिओज झालेले आहेत, त्यामध्ये पण आपण बेसिक घेतोय. त्याशिवाय आपण उद्यापासून 5 मिनिट्सची एक सिरीज सुरू करणार आहोत. 5 मिनिटांमध्ये तुम्हाला बेसिक इंग्लिश शिकायला मिळेल. सो स्टुडंट, कसा वाटला इंग्रजीचा आत्मा? आता इंग्रजी अवघड जाणार आहे का? अजिबात नाही. तर मला सांगायचं आहे कमेंट मध्ये की ह्या 5 पैकी तुम्हाला कोणता भाग अवघड जातो, म्हणजे मी त्या भागावर जास्त व्हिडिओ बनवेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. HYPE हाईप जरूर करा आणि हो, जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करून घ्या आणि बेल आयकॉनचं बटन दाबा, जेणेकरून की तुम्हाला नोटिफिकेशन्स मिळत राहतील. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. थँक्यू.